अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील. आमदार बच्चू कडूंचा दावा. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू. बच्चू कडूंचं वक्तव्य. अजित पवारांकडून महायुतीत 80 ते 90 जागांची मागणी. जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते. छगन भुजबळांची माहिती. जयंत पाटील माझे नेते. गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं. गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत बंगला घेतला. इथून पाय पसरले की फडणवीस दिल्ली जाणार की काय? संजय राऊतांचा खोचक सवाल. स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र. 8 ते 10 दिवसात जागा वाटप. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. जिथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलं. 70 ते 80% जागा वाटप पूर्ण. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. संजय राऊतांची टीका. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा. संजय राऊतांची टीका. राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. दिलीप खोडपेंचा 19 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश. सूत्रांची माहिती.